नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आता 8वी मॅथ्स मधील चॅप्टर नंबर 9 डिस्काउंट अँड कमिशन या चॅप्टर मधील पुढील कन्सेप्ट कमिशन अँड रिबेट यांचा अभ्यास करून आपण त्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 9.2 ला आज आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण या दोन कन्सेप्ट ज्या आहेत कमिशन आणि रिबेट या दोन संकल्पना आपण समजावून घेणार आहोत प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे. पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे कमिशन. कमिशन म्हणजे नेमकं काय ते आपण आधी समजावून घेऊया. समटाइम्स इट इज नॉट पॉसिबल फॉर कंपनी टू सेल देअर मॅन्युफॅक्चर्ड गुड्स. इन सच अ केस द कंपनी असाइन्स रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सेलिंग द गुड्स. म्हणजे काही वेळा काही उत्पादक हे त्यांचे तयार केलेले जे उत्पादन आहे ते उत्पादन ग्राहकांना प्रत्यक्षात विकू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये ते उत्पादक किंवा ती कंपनी ती जबाबदारी एखाद्या व्यक्तीवरती सोपवते. मग ती जी व्यक्ती आहे, द पर्सन गेट्स सम रिम्युनरेशन फॉर द सर्व्हिस. द रिम्युनरेशन इज कॉल्ड ॲज कमिशन. म्हणजे ती व्यक्ती त्या कंपनीचा माल ग्राहकांना विकून देते. याच्या बदल्यामध्ये कंपनी त्यांना काहीतरी मोबदला आर्थिक स्वरूपामध्ये देते. त्या मोबदल्याला कमिशन असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्यक्षात एखादी कंपनी ग्राहकांपर्यंत माल विकत नाही, ती एजंट मार्फत विकते. हा जो पर्सन आहे की जो हे काम विकण्याचं काम करतो त्याला कमिशन एजंट असं म्हटलं जातं. मग त्या व्यक्तीनं त्या ग्राहकांना त्या कंपनीचा माल विकून दिल्यामुळं त्याला दिला जाणारा जो मोबदला आहे त्या मोबदल्याला कमिशन असं म्हटलं जातं. द पर्सन हू प्रोव्हाइड्स सच टाइप ऑफ सर्व्हिस इज कॉल्ड कमिशन एजंट अँड द कमिशन इज डिसाइडेड इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. म्हणजे अशा स्वरूपाची ही सेवा पुरवणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला कमिशन एजंट असं म्हटलं जातं आणि त्यांचं कमिशन जे आहे ते कमिशन हे नेहमी पर्सेंटेजमध्ये बोललं जातं किंवा पर्सेंटेजमध्ये सांगितलं जातं. हे झालं कमिशनच्या बाबतीमध्ये. आता रिबेट म्हणजे नेमकं काय ते आपण समजावून घेऊयात. अतिशय साध्या आणि सोप्या या संकल्पना आहेत रिबेट. द ऑर्गनायझेशन्स लाईक खादी ग्रामोद्योग, हँडलूम शॉप्स, हँडक्राफ्ट सेलिंग सेंटर्स, बचत ग्रुप्स एक्सेट्रा गिव्ह अट्रॅक्टिव्ह डिस्काउंट्स ऑन स्पेशल ऑकेजन्स फॉर प्रमोटिंग देअर प्रोडक्ट्स. म्हणजे काही संस्था असतात, उदाहरणार्थ खादी ग्रामोद्योग असेल, हस्तकला उद्योग असतील, बचत ग्रुप असतील, अशा काही संस्था ग्राहकांसाठी विशिष्ट वेळी त्यांच्या प्रॉडक्टचं प्रमोशन करण्यासाठी ग्राहकांना अट्रॅक्टिव्ह असे डिस्काउंट जाहीर करतात. हे जे डिस्काउंट जाहीर करण्याचा त्यांचा हेतू असतो तो म्हणजे त्यांच्या मालाची जाहिरात होण्यासाठी, त्यांच्या मालाची विक्री वाढण्यासाठी. आता at the times the amount of discount is compensated by the government. याचा अर्थ असा आहे की त्यांनी जी सूट जाहीर केलेली असते ती सूट, ती रक्कम जी आहे ती रक्कम त्यांना गव्हर्नमेंट कडून कॉम्पेन्सेट होते, म्हणजे त्यांना ती गव्हर्नमेंट कडून मिळते. दिस मॉनिटरी कॉम्पेन्सेशन इज नोन एज रिबेट. म्हणजे ही त्यांना सरकारकडून मिळते, परंतु ग्राहकाला मात्र ती सूट असते. म्हणजे ऍक्च्युअली रिबेट इज अ टाइप ऑफ डिस्काउंट. म्हणजे ग्राहकासाठी रिबेट हे एक प्रकारची सूटच आहे. अशा संस्थांनी या ग्राहकांना दिलेली ही जी सूट आहे ती सूट त्यांना गव्हर्नमेंट कडून मिळते. म्हणजे यामुळं ग्राहकांचा फायदा होतो आणि या संस्थांचा जो उत्पादन आहे त्यांचा खप वाढतो. यासाठी रिबेट ही जी संकल्पना आहे ती संकल्पना या ठिकाणी उपयोगी येते. मग या दोन ज्या कन्सेप्ट आहेत कमिशन आणि रिबेट यावर आधारित प्रॅक्टिस सेट 9.2 मधील एक्झाम्पल्स अतिशय सोपे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कमिशन एजंट जे असतात, जे इतर कंपन्यांचा माल विकून देतात, त्यांच्या मोबदल्यामध्ये त्यांना काहीतरी आर्थिक लाभ होतो, त्याला आपण कमिशन असं म्हणतो. मग हा जो कमिशन एजंट आहे तो कमिशन एजंट कधी कधी कंपनीकडून तसंच ग्राहकांकडून दोघांकडून सुद्धा तो कमिशन घेतो काही बाबतीमध्ये. मग काही जमिनीचे व्यवहार असतील,
ते व्यवहार दोघांमध्ये करून देणारा जो एजंट आहे त्याला ब्रोकर असं म्हटलं जातं. तो दोघांकडूनही कमिशन घेऊ शकतो. मग या ठिकाणी आपल्याला हा व्यवहार समजला की याच्यावरती कमिशन शोधणं आणि त्या ग्राहकाला किंवा कंपनीला किंवा एक कमिशन एजंटला मिळणारी जी रक्कम आहे ती रक्कम शोधणं आपल्याला सोपं होणार आहे. तर चला तर सुरुवात करूयात या दोन कन्सेप्टवर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 9.2 ला. प्रॅक्टिस सेट 9.2 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे रफिक सोल्ड फ्लावर्स वर्थ ₹15,000 by giving 4% commission to the agent. Find the commission he paid and find the amount received by रफिक. आता इथं थोडंसं व्यवहार काळजीपूर्वक समजावून घेणं गरजेचं आहे. रफिकने त्याची काही फुलं जी आहेत ती 15,000 रुपयांना विकलेली आहेत, पण ती विकताना त्याने कमिशन एजंटच्या मार्फत विकलेली आहेत आणि त्या कमिशन एजंटला 4% कमिशन ठरलेलं आहे. तर आपल्याला दोन बाबी शोधायच्या आहेत. पहिली बाब म्हणजे त्याला त्या कमिशन एजंटला किती कमिशन द्यावं लागलं असेल आणि दुसरी बाब म्हणजे त्याच्या हातामध्ये किंवा त्याला फुले विकून किती रुपये मिळाले असतील. आता या ठिकाणी रफिकच्या दृष्टिकोनातून विचार केला तर रफिकने स्वतःची फुले विकलेली आहेत 15,000 रुपयांना. त्यातून त्याला 4% कमिशन एजंटला द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कमिशन कॅल्क्युलेट करून त्या विक्री किमतीतून आपल्याला ते वजा करावं लागेल आणि ती वजा करून आलेली जी रक्कम आहे ती रक्कम म्हणजे रफिकला मिळणारी रक्कम असणार आहे. गिवन थिंग मध्ये आपण लिहूयात सेलिंग प्राइस इज इक्वल टू ₹15,000 अँड percent commission is equal to 4%. Now calculate the total amount of commission on selling price by 4%. Amount of commission is equal to selling price into 4%. तर विद्यार्थी मित्रांनो आता 7वी आणि 6वी मध्ये आपण शेकडा कसा शोधायचा हे पाहिलेलं आहे. एखाद्या संख्येचा शेकडा शोधण्यासाठी त्याला त्या पर्सेंटने मल्टिप्लाय करावं लागतं आणि पर्सेंटेज लिहिताना आपण 2-3 वेगवेगळ्या प्रकारे लिहितो. 4% किंवा तो फ्रॅक्शन स्वरूपामध्ये 4/100. मग पर्सेंटेजची व्याख्या करतानाच आपण केलेली आहे. इफ द सेकंड नंबर इज 100 or denominator is 100 then that fraction is called as percentage. म्हणजे हा जर पर्सेंट असेल तर याचा सेकंड टर्म जे आहे डिनोमिनेटर जो आहे तो 100 असणार. आता सेलिंग प्राइस या ठिकाणी आपली आहे 15,000. दॅट मीन्स 15,000 into 4/100 इट इज अ कमिशन. या ठिकाणी आपण जर सिम्प्लिफाय केलं दिस 2 zeros कॅन्सल विथ दिस 2 zeros. Here remains 150 into 4. That means commission is equal to ₹600. 150 आणि 4 यांचा गुणाकार या ठिकाणी 600 मिळणार. म्हणजे रफिकने त्या कमिशन एजंटला 600 रुपये कमिशन दिलेले असणार आहे. म्हणजे एकूण विक्री किंमत होती 15,000 रुपये. 15,000 रुपयातून 600 रुपये जर त्याने कमिशन दिलेले असेल तर त्याला मिळणारी रक्कम शोधण्यासाठी आपल्याला 15,000 या विक्री किमतीतून कमिशन आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. दॅट मीन्स the amount received by the Rafiq is equal to 15,000 minus 600. That means amount received by Rafiq is ₹14,400. म्हणजे रफिकला फुले विकून मिळणारी जी रक्कम आहे ती असणार आहे 14,400 रुपये. याचप्रमाणे दुसरं एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया. अ फार्मर सोल्ड फूड ग्रेन्स फॉर ₹9,200 through an agent. The rate of commission was 2%. How much amount did the agent get? म्हणजे एका शेतकऱ्याने त्याच्याकडील धान्य 9,200 रुपयांना कमिशन एजंट मार्फत 2% कमिशन देऊन विकलेलं आहे. तर त्या कमिशन एजंटला किती रुपये रक्कम कमिशन म्हणून मिळणार आहे ते आपल्याला शोधायचं. इथे फक्त आपल्याला कमिशन शोधायचं. शेतकऱ्याला मिळणारी रक्कम आपल्याला शोधायची नाही आहे. मग या ठिकाणी सेलिंग प्राइस आहे ₹9,200. पर्सेंट कमिशन इज 2%. नाव amount of commission is equal to selling price into 2% and selling price is 9,200 into 2%. That means 2/100. या ठिकाणी 2 0 कॅन्सल होतील. 92 into 2 शिल्लक राहतील. दॅट मीन्स ₹184. एवढी रक्कम ही कमिशन एजंटला या ठिकाणी मिळणार आहे. दॅट मीन्स total commission received by an agent is equal to ₹184. म्हणजे 184 रुपये त्या कमिशन एजंटला या ठिकाणी मिळणार आहे. सिंपल एक्झाम्पल्स आहेत. फक्त आपण टक्का शोधतो आहोत, टक्केवारी शोधतो, टोटल अमाऊंट ऑफ कमिशन शोधतो आणि सबट्रॅक्शन वगैरे करून त्या व्यक्तीला मिळणारी जी रक्कम आहे ती आपण शोधतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे उमाताई परचेस्ड फॉलोइंग आयटम्स फ्रॉम खादी भंडार. फर्स्ट
3 sarees for rupees 560 each, 6 bottles of honey rupees 90 each. On the purchase, she received a rebate of 12%. How much total amount did उमाताई pay? आता या ठिकाणी थोडंसं वेगळ्या स्वरूपात आपल्याला विचार करावा लागेल. उमाताईंनी खादी भंडारमधून 2 वेगवेगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. 3 साड्या, प्रत्येक साडीची किंमत 560 रुपये. त्यानंतर 6 मधांच्या बाटल्या, प्रत्येक बॉटलची किंमत असणार आहे 90 रुपये. आणि या सर्व खरेदीवरती त्यांना 12% रिबेट जाहीर झालेला आहे. तर उमाताईंना किती रुपये बिल द्यावं लागणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. आता या ठिकाणी रिबेट आहे याचा अर्थ हे डिस्काउंट आहे. म्हणजे या टोटल जी त्यांची परचेस व्हॅल्यू असणार आहे त्या परचेस व्हॅल्यूच्या 12% आपल्याला रिबेट कॅल्क्युलेट करावं लागेल आणि ते यातून सबट्रॅक्ट करावं लागेल, वजा करावं लागेल. तेवढी उरलेली रक्कम ही उमाताईंना बिल म्हणून आपल्याला दुकानात भरावी लागणार आहे. तर या ठिकाणी आपण या सगळ्यांचं टोटल परचेस व्हॅल्यू किंवा कॉस्ट व्हॅल्यू आपण शोधून घेऊयात. सोल्युशनमध्ये कॉस्ट ऑफ 1 साडी इज रुपीज 560. देअरफॉर टोटल कॉस्ट ऑफ 3 साडीज, या ठिकाणी टोटल स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, आपण ते करेक्शन करून घेऊयात. टोटल कॉस्ट of 3 sarees is equal to 3 into 560, that means rupees 1680. ही 3 साड्यांची किंमत झाली. ना आता एका मधाच्या बाटलीची किंमत ही 90 रुपये आहे. आपल्याला 6 बॉटलची किंमत काढायची. प्राइस ऑफ 1 बॉटल ऑफ हनी इज रुपीज 90. therefore total cost of 6 bottles of honey is equal to 6 into 90, that means rupees 540. म्हणजे 3 साड्यांची किंमत 1680 रुपये आणि 6 हनी बॉटलची किंमत असणार आहे 540 रुपये. तर उमाताईंनी एकूण किती रुपयांची खरेदी केली आहे या दोघांची आपल्याला ऍडिशन करावी लागेल. दॅट मीन्स द टोटल कॉस्ट ऑफ ऑल आयटम्स इज इक्वल टू 1680 प्लस 540, दॅट मीन्स रुपीज 2220 रुपीज. 2220 रुपयांची त्यांनी खरेदी केली आहे. परंतु त्या खादी भंडाराने 12% रिबेट जाहीर केलेला आहे. मग त्या 12% प्रमाणे आपल्याला या टोटल परचेस व्हॅल्यूवरती आपल्याला 12% रिबेट म्हणजे डिस्काउंट शोधावं लागणार आहे. दॅट मीन्स percent rebate is equal to 12%. That means amount of rebate is equal to 2220 into 12%. That means 12 divided by 100. आणि या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर येणार आहे रुपीज 266.40, म्हणजे 266.40 रुपये एवढं रिबेट त्यांना मिळालेलं आहे. रिबेट म्हणजे ही सूट असणार आहे एक प्रकारची. आता या ठिकाणी एवढी जर सूट असेल तर उमाताईंना किती रुपये रक्कम द्यावी लागलेली असेल ते शोधायचं असेल तर आपल्याला त्यांच्या टोटल परचेस व्हॅल्यूतून किंवा टोटल कॉस्ट व्हॅल्यूमधून आपल्याला हे 266.44 सबट्रॅक्ट करावं लागेल. दॅट मीन्स द टोटल the amount that Umatai has to pay is equal to 2220 minus 266.40, that means rupees 1953.60. एवढं म्हणजे 1953.60 एवढे रुपये उमाताईंना बिल म्हणून भरावं लागणार आहे. हे अतिशय सिंपल असं एक सोपं एक्झाम्पल होतं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात. Use the given information and fill in the boxes with the suitable numbers. Example is Srimati Dipanjali purchased a house for rupees 7,50,000 from Srimati Leelaben through an agent. An agent charged 2% brokerage from both of them. म्हणजे या ठिकाणी पहा, मगाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे जमिनीचा व्यवहार करून देणारा जो एजंट आहे त्याला आपण ब्रोकर असं म्हणतो आणि त्याने घेतलेली जी कमिशन आहे त्याला ब्रोकरेज असं देखील म्हटलं जातं. आता हे जे जमिनीचे व्यवहार करून देणारे ब्रोकर्स असतात ते बहुतांशी दोघांकडूनही म्हणजे ओनर आणि ग्राहक जो असतो कस्टमर या दोघांकडूनही तो कमिशन घेऊ शकतो किंवा ब्रोकरेज घेऊ शकतो. या ठिकाणी तीच परिस्थिती आहे. दीपांजली यांनी एक घर लीलाबेन यांच्याकडून खरेदी केलेलं आहे 7,50,000 रुपयांना आणि एजंट मार्फत त्याने ते घेतलेलं आहे आणि एजंटचं ब्रोकरेज जे आहे ते 2% आहे. तर दोघांकडून त्याने ते कमिशन घेतलेलं आहे. तर आपल्याला या माहितीच्या आधारे काही ऍक्टिव्हिटी जी आहे खालची ती पूर्ण करायची आहे. फर्स्ट, श्रीमती दीपांजली पेड
डॉट 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 रुपीज ब्रोकरेज फॉर परचेसिंग द हाऊस. म्हणजे दीपांजलींना किती रुपये ब्रोकरेज द्यावं लागलं असेल, तर त्या घराची जी किंमत आहे त्या किमतीवरती 2% प्रमाणे आपल्याला ब्रोकरेज शोधावं लागेल. घराची किंमत आहे 7,50,000, म्हणजे या ठिकाणी 7,50,000वरती आपल्याला 2% प्रमाणे कमिशन शोधावं लागेल. दॅट मीन्स 7,50,000 इंटू 2%. म्हणजे या ठिकाणी हे 2 रिकामे जागा. आता याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं, त्या ठिकाणी दिस टू झिरोज कॅन्सल विथ दिस टू झिरोज. या ठिकाणी 7,500 शिल्लक राहतील इंटू हे 2. म्हणजे 7,500 गुणिले 2 यांचा जर गुणाकार केला तर 15,000 इज अ ब्रोकरेज फॉर द फॉर परचेसिंग द हाऊस. म्हणजे श्रीमती दीपांजली यांना 15,000 रुपये ब्रोकरेज त्या कमिशन एजंटला द्यावं लागणार आहे, त्या ब्रोकरला द्यावं लागणार आहे. त्यानंतर सेकंड, श्रीमती लीलाबेन पेड ब्रोकरेज ऑफ रुपीज. आता त्या एजंटनं दोघांकडूनही ब्रोकरेज घेतलेलं आहे. घराची किंमत 7,50,000 रुपये आहे. दोघांचाही ब्रोकरेजचं रेट जो आहे तो 2% असणार आहे. मग जेवढा 7.5 लाखांवरती दीपांजली यांना ब्रोकरेज भरावं लागलेलं आहे, तेवढंच लीलाबेन यांनाही भरावं लागणार असणार आहे. म्हणून या ठिकाणी श्रीमती लीलाबेन पेड ब्रोकरेज ऑफ रुपीज 15,000. हे दोघांचे ब्रोकरेज सेम असणार आहे. नेक्स्ट, द टोटल ब्रोकरेज रिसिव्ड बाय द एजंट इज. मग आता लीलाबेन यांच्याकडून 15,000 रुपये आणि दीपांजली यांच्याकडून 15,000 रुपये, म्हणजे टोटल ब्रोकरेज जे आहे एजंटने रिसिव्ह केलेलं ते असणार आहे रुपीज 30,000. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे द कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजली पेड इज रुपीज. म्हणजे दीपांजली यांनी त्या घराची किती रुपये किंमत दिली असेल, तर दीपांजली हे ते घर खरेदी करतायत, म्हणजे त्यांना खरेदी करण्यासाठी 7.5 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. आणि त्याचबरोबर त्या ब्रोकरला 15,000 रुपये कमिशन सुद्धा द्यावं लागणार आहे. म्हणून दीपांजलींसाठी त्या घराची जी किंमत आहे ती किंमत 7.5 लाख अधिक ब्रोकरेज 15,000, म्हणजे 7,65,000 असणार आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर असणार आहे 7,50,000 प्लस 15,000 इज इक्वल टू 7,65,000. ही श्रीमती दीपांजली यांच्यासाठी घराची किंमत असणार आहे. नेक्स्ट, द सेलिंग प्राइस ऑफ द हाऊस फॉर श्रीमती लीलाबेन इज रुपीज. आता लीलाबेन यांनी ते स्वतःचं घर विकलेलं आहे, ते 7.5 लाखांना विकलेलं आहे, परंतु त्यांना 7.5 लाख रुपये मिळणार आहे. मात्र हे घर त्यांनी कमिशन एजंटच्या मार्फत विकलेलं असल्यामुळे त्यातून कमिशन सबट्रॅक्ट होणार आहे आणि त्यांचं कमिशन आहे 15,000. म्हणून यांना मिळणारी जी रक्कम आहे ती रक्कम असणार आहे 7,50,000 मायनस 15,000 इज इक्वल टू रुपीज 7,35,000. म्हणजे अतिशय सिंपल असं एक एक्झाम्पल आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच प्रॅक्टिस सेटमध्ये आणखी एक छोटीशी आणि सिंपल अशी एक ऍक्टिव्हिटी या स्वरूपातली आहे, ती तुम्ही घरी सराव म्हणून नक्की सोडवा. अडचण आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.